नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचं असेल तर चालू घडामोडीवर भक्कम पकड असणे आवश्यक आहे. कारण आजच्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेत करंट अफेअर्स हा एक गुण मिळवून देणारा आणि निवड निश्चित करणारा महत्त्वाचा घटक ठरतो. आणि म्हणूनच मी आर्यन घेऊन आलो आहे रोजचे सर्वात महत्त्वाचे करंट अफेअर्स ॲनालिसिस. येथे आपण राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, विज्ञान, संरक्षण, अर्थशास्त्रीय, केंद्र सरकार, महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या योजना तसेच क्रीडा आणि पुरस्कार याबद्दल सविस्तर अभ्यास करून घेणार आहोत. एमपीएससी, पीएसआय, एसटीआय, एएसओ, ग्रुप बी, ग्रुप सी, तलाठी भरती तसेच पोलीस भरती, वनरक्षक आणि सरळ सेवा तसेच इतर स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अशी महत्त्वाची आणि साध्या सोप्या भाषेत परीक्षाभिमुख दृष्टिकोनातून आणि अतिसंभाव्य प्रश्नासह समजून घेणार आहोत आपण चालू घडामोडी हा विषय. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नोट्स तयार करा आणि आपल्या तयारीला आणखी मजबूत करा. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजची आपली चालू घडामोडी. बघा, सर्वात पहिला प्रश्न आहे मित्रांनो, काय आहे बघा. सिंगापूर ओपन 2026 चे किंवा 2026 चे दुहेरीचे विजेतेपद कोणत्या भारतीय जोडीने पटकावले? मित्रांनो, सिंगापूर ओपन 2026 जे काही बॅडमिंटन आहे, बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन द्वारा आयोजित केलेलं होतं. बघा, सिंगापूर ओपन 2026 चे पुरुष दुहेरी विजेतेपद कोणी पटकावले तर स्वास्तिक साईराज रेड्डी आणि चिराग रेड्डी या जोडीने काय पटकावलेलं आहे? सिंगापूर ओपन पुरुष दुहेरी विजेतेपद पटकावलेलं आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, आगामी काळामध्ये परीक्षेमध्ये विचारू शकतात अंतिम सामन्यामध्ये त्यांनी कोणाला हरवले तर इंडोनेशियाची जोडी होती मित्रांनो. फजार अल्फियन आणि मोहम्मद सोहिबुल फिकी या हे दोघं होते. यांना हरवून यांनी काय जिंकलंय? फायनल जिंकलेला आहे. थोडक्यात मित्रांनो लक्षात असू द्या, हे जे सिंगापूर आहे, कुठे सिंगापूरला तर सिंगापूर इंदोर स्टेडियम. कोणतं? बघा, सिंगापूर इंदोर स्टेडियम या ठिकाणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शहर कोणतं तर कलंग या शहरी. देश कोणता तर सिंगापूर. कालावधी 26 मे ते 31 मे 2026 दरम्यान सिंगापूर ओपन 2026 आयोजन करण्यात आलं होतं. स्पर्धेचा दर्जा बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन वर्ल्ड टूर सुपर किती? 750. लक्षात असू द्या मित्रांनो, हे विजेतेपद महत्वाचे का आहे? कारण बघा, सुमारे किती 742 दिवसानंतर स्वास्तिक आणि चिराग यांनी BWF वर्ल्ड टेरवरील विजेतेपद किती दिवसानंतर जिंकले? 742 दिवसानंतर जिंकलेलं आहे. हे त्यांचे पहिले ओपन, सिंगापूर ओपनचे विजेतेपद होते. उपांत्य फेरीत त्याने जगातील किती क्रम? 1 नंबरची जोडी होती कोरियाची. कोरियन जोडीवर किम वॉन हो आणि सीओ शुंग जे यांचा पराभव केला. 2026 मध्ये भारतीय बॅडमिंटनासाठी ही महत्वाची आंतरराष्ट्रीय विन आहे, विजेतेपद आहे. लक्षात असू द्या. थोडक्यात जर बघितलं 2025 चा जो काही मागच्या वर्षीचा जो काही सिंगापूर ओपन जी काही स्पर्धा होती मित्रांनो, ती कुठे आयोजित करण्यात आली होती तर मलेशिया. लक्षात असू द्या. त्यामध्ये विजेतेपद लक्षात असू द्या, ॲरॉन चिया आणि सो वुंग इक या मलेशिया जोडीने 2025 चं विजेतेपद जिंकलेलं होतं. 2026 लक्षात असू द्या, स्वास्तिक आणि चिराग. चला, पुढचा प्रश्न आहे बघा. पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघा. WHO काय म्हणते? WHO चे महासंचालक विशेष पुरस्कार 2026 कोणाला प्रदान करण्यात आला? मित्रांनो लक्षात असू द्या, WHO महासंचालकचा विशेष पुरस्कार 2026 कोणाला देण्यात आला तर नाव लक्षात असू द्या. काय नाव आहे? शाह मोहसेन अल जिंदानी
कोण? शाह मोहसेन अल जिंदानी. नाव लक्षात असू द्या. बघा WHO डायरेक्टर जनरल स्पेशल अवॉर्ड 2026 हा पुरस्कार यमनचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री शाह मोहसेन अल जिंदानी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. प्रश्न विचारू शकतात कोणत्या देशाला WHO चा जो काही स्पेशल डायरेक्टर जनरल स्पेशल अवॉर्ड 2026 देण्यात आला? तर लक्षात असू द्या यमनचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री ज्यांचं नाव काय? शाह मोहसेन अल जियादी यांना. बघा यांच्याबद्दल थोडं. देश यमनचे पंतप्रधान आहेत, तसेच ते परराष्ट्र मंत्री आणि व्यवहार मंत्री आहेत. लक्षात असू द्या 2026 मध्ये त्यांना WHO चा कोणता डायरेक्टर जनरल स्पेशल अवॉर्ड 2026 देण्यात आला. बघा WHO बद्दल थोडक्यात आपल्याला माहिती पाहिजे. बघा WHO जे आहे, WHO चं नाव वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक. लक्षात असू द्या. बघा स्थापना केव्हा? 7 एप्रिल 1948 रोजी WHO ची काय करण्यात आली? स्थापना करण्यात आली. मुख्यालय जेनेवा या ठिकाणी आहे. कोणाद्वारे WHO ची स्थापना करण्यात आली? तर युनायटेड नेशन. लक्षात असू द्या. उद्दिष्ट काय WHO चा? तर सर्व लोकांना सर्वोच्च आरोग्य स्तर प्राप्त करून देणे हे काय तर WHO चा मुख्य उद्देश आहे. प्रश्न इथं पण विचारू शकतात मित्रांनो, WHO चे वर्तमान महासंचालक कोण आहे? तर इथिओपिया या देशाचे नाव लक्षात असू द्या टेड्रोस अॅडनॉम घेब्रेयेसस. टेड्रॉन अँड्रॅनम घेब्रेयेसस हे त्यांचं नाव आहे. ते WHO चे पहिले आफ्रिकन महासंचालक आहे. कालावधी केव्हा? 2017 पासून ते कार्यरत आहे. बघा माहिती आहे आपल्याला सांगितलंय स्थापना 1948 ला. मुख्यालय जेनेवा. एकूण सदस्य देश या WHO चे एकूण सदस्य देश किती आहेत? तर 194 देश आहेत. लक्षात असू द्या. जागतिक आरोग्य दिन केव्हा? 7 एप्रिल. WHO मार्फत जागतिक आरोग्य दिन हा 7 एप्रिलला साजरा करण्यात येतो. लक्षात असू द्या. बघा भारत आणि WHO बद्दल थोडक्यात. तर भारत WHO चा सदस्य कधी झाला? तर लक्षात असू द्या ज्या वेळेस भारताने 12 जानेवारी 1948 रोजी WHO चे जे काही संविधान आहे त्यावर स्वाक्षरी केली. WHO स्थापन करण्यामध्ये भारताचं महत्वाचं योगदान आहे. बघा भारतातील WHO कार्यालय कुठे आहे? तर न्यू दिल्ली या ठिकाणी आहे. लक्षात असू द्या. भारताचे WHO मधील महत्वाचे योगदान जर विचारले आपल्याला तर कोविड-19 व्यवस्थापन. जगामध्ये जे काही सर्वात जास्त प्रमाणात लस कोणी पुरवलं असेल कोविड मध्ये तर भारत. लक्षात असू द्या. त्यामुळे कोविड-19चं व्यवस्थापन भारताचे WHO मधलं महत्वाचं योगदान. पोलिओ, त्यानंतर आयुष्यमान भारत आणि पारंपरिक औषध केंद्र हे महत्वाचे काय तर भारताचे WHO मधले महत्वाचे कार्य आहेत. WHO चे प्रमुख कार्य जर बघितले आपण तर जे काही संसर्गजन्य रोग नियंत्रण जसं कोविड-19, पोलिओ, क्षयरोग, मलेरिया या रोगावर नियंत्रण करणे, लसीकरण करणे, तंबाखू नियंत्रण, मात्र आणि बाल आरोग्य आपत्कालीन व्यवस्था करणे हे WHO चे महत्वाचे काय तर महत्वाचे कार्य आहेत. लक्षात असू द्या. भारताची अत्यंत महत्वाची चालू घडामोडी हे सांगितले. लक्षात असू द्या. भारतामध्ये रिसेंटली 2022 मध्ये जामनगर गुजरात येथे जे काही WHO ग्लोबल सेंट्रल फॉर ट्रॅडिशनल मेडिसिन नावाचा एक उपक्रम, एक संस्था स्थापन केलेली आहे मित्रांनो. लक्षात असू द्या. पारंपरिक औद्योगिक प्रणालीवर संशोधन करणे हे ग्लोबल सेंट्रल फॉर ट्रॅडिशनल मेडिसिनचा महत्वाचा उद्देश आहे. चला बघूयात पुढचा प्रश्न. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा सर्वांनी. बघा पुढचा प्रश्न काय तर मे 2026 मध्ये UPI व्यवहाराचे एकूण मूल्य किती होते? तर लक्षात असू द्या UPI म्हणजे काय तर आपल्याला माहिती पाहिजे. युनिफाईड पेमेंट इंटरफेस नाव लक्षात असू द्या. बघा मे 2026 मध्ये UPI चे व्यवहाराचे एकूण मूल्य किती होते
तर लक्षात असू द्या 29.90 ट्रिलियन. किती? 29.90 ट्रिलियन एवढं काय होतं तर व्यवहार झाले होते. लक्षात असू द्या. बघा आता मे 2026 मध्ये भारताच्या UPI द्वारा 29.90 ट्रिलियन म्हणजे 29.90 लाख कोटी किमतीचे व्यवहार झाले. हा UPIच्या इतिहासातील त्या आजच्या वेळेपर्यंत बरं का सर्वाधिक मासिक व्यवहार मूल्याचा विक्रम आहे. या पहिले केव्हा? मे 2026. चालेल. बघा पुढे UPI म्हणजे काय तर युनिफाईड पेमेंट इंटरफेस ही भारतातील एक बँक खात्यादरम्यान तात्काळ पैसे पाठवण्याची आणि स्वीकारण्याची डिजिटल पेमेंट मेथड. UPI म्हणजे डिजिटल पेमेंट मेथड आहे. लक्षात असू द्या. बघा UPI ची स्थापना केव्हा? तर UPI ची स्थापना केव्हा झाली? 2016. 11 एप्रिल 2016 रोजी UPI ची स्थापना झाली. या UPI वर नियम कोण करते? तर RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया द्वारे UPI वर नियंत्रण केले जाते. विकसित संस्था नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI. लक्षात असू द्या. UPI कसे कार्य करते तर माहिती आहे आपल्याला. पैसा UPI बद्दल आपण पैसे कसे पाठवतो तर आपण मोबाईल नंबरद्वारे पैसे पाठवू शकतो. UPI ID द्वारे, QR द्वारे किंवा बँक ट्रान्सफर. उदाहरणार्थ ABC@OK ॲक्सिस किंवा मोबाईल नंबर देतो आपण @YBL अशा पद्धतीने देखील पैसे पाठवू शकतो. बघा UPI चे मुख्य वैशिष्ट्य काय तर 24 तास सेवा देणे, त्वरित व्यवहार, सुरक्षितता, QR कोड पेमेंट करणे आणि झिरो कॉस्ट लागते. लक्षात असू द्या. बघा मे 2026 मध्ये UPI ची आकडेवारी आली. बघा व्यवहार संस्था किती होती? 23.2 अब्ज काय बिलियन होती. व्यवहार मूल्य किती तर 29.90 ट्रिलियन म्हणजे 29.90 लाख कोटी रुपयाचा व्यवहार मागील महिन्यामध्ये किती होतं तर एप्रिल मध्ये 29.03 ट्रिलियन. लक्षात असू द्या. वाढ किती झालेली आहे तर 19% वाढ झालेली आहे. बघा चालेल. चला पुढचा प्रश्न बघा. PM स्वनिधी योजना काय म्हटले? PM स्वनिधी योजनेअंतर्गत आतापर्यंत किती पथविक्रेत्यांना लाभ मिळाला आहे? मित्रांनो PM स्वनिधी योजना केव्हा सुरू करण्यात आली तर माहिती पाहिजे. कोविडच्या काळामध्ये सुरू करण्यात आली. का सुरू करण्यात आली? बघा केंद्र सरकारने PM स्वनिधी योजना अंतर्गत किती 75.5 लाखाहून अधिक बरं का अधिक पथविक्रेत्यांना जे काही रस्त्यावर ज्यांचं रस्त्यावर व्यवसाय होता कोविडच्या काळामध्ये काय झालं सर्वांना उठवण्यात आलं. त्यासाठी त्यांना मदत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी PM स्वनिधी योजना म्हणजे काय तर एक आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांनी ही योजना सुरू केलेली होती. तर बघा PM स्वनिधी योजना ही योजना कशासाठी होती तर योजना रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या पथविक्रेत्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आलेली होती. मंत्रालय कोणाद्वारे तर मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स यांच्याद्वारे ही PM स्वनिधी योजना सुरू करण्यात आली होती. योजना सुरू करण्यात आली कोविड-19च्या काळामध्ये. लाखो जे काही रस्त्यावर व्यवसाय करणारे लोक आहेत त्यांना पुनर्व्यवसाय सुरू करण्यासाठी योजना सुरू करण्यात आली. लक्षात असू द्या. त्यांना खेळते भांडवल, बिनतारण कर्ज देणे, डिजिटल व्यवहार प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. बघा पहिल्या टप्प्यामध्ये केव्हा? पहिल्या टप्प्यामध्ये 10,000 रुपये कर्ज, दुसऱ्या टप्प्यामध्ये 20,000, तिसऱ्या टप्प्यामध्ये 50,000 पेक्षा जास्त कर्ज देण्यात आलं. परीक्षाच्या दृष्टीने महत्वाचे पॉइंट्स बघा काय म्हणतात तर सर्वात पहिला पॉइंट आपल्याला योजना सुरू माहिती पाहिजे. 1 जून 2020 मंत्रालय कोणतं आपलं हाऊसिंग ग्रामीण कोणतं मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग आणि अर्बन अफेअर्स म्हणजे जे काही गृह आणि ग्रामीण मंत्रालयाद्वारा. त्यानंतर लक्षात असू द्या पहिला टप्पा 10,000, दुसरा टप्पा 20,000, तिसरा टप्पा 50,000. व्याज अनुदान 60% व्याजवर देण्यात आले. लक्षात असू द्या. योजना वाढवली केव्हा? मार्च. आता ही योजना मार्च 2030 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. लाभार्थी किती आहे तर 75.5 लाख लाभार्थी आहेत. योजनेचे प्रमुख फायदे बिनतारण कर्ज देणे, व्याज अनुदान किती टक्के? 7%. डिजिटल व्यवसायाला प्रोत्साहन जसं UPI द्वारे डिजिटल व्यवहार आणि आर्थिक समावेशक
पतविक्रेत्यांना औपचारिक बँकिंग व्यवस्थेला काय तर जोडणे कोण कोण पात्र असू शकते, तर फळ विक्रेते, भाजी विक्रेते, चहा विक्रेते, फेरीवाले, रस्त्यावरील खाद्य विक्रेते आणि लहान दुकान हे या योजनेचा लाभ घेऊ शकतात. बघा पुढचा प्रश्न काय आहे? वेस्टर्न नॅव्हल कमांडचे नवीन फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ कोण झाले? तर लक्षात असू द्या, महत्वाचा प्रश्न आहे बघा. नॉर्थर्न नॅव्हल कमांडरचे नवीन फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर संजय वात्स्यायन यांची नियुक्ती करण्यात आली. लक्षात असू द्या. बाकीचे पर्याय होते तुम्हाला दिनेश त्रिपाठी हे भारतीय नौदलाचे नौदल प्रमुख होते, पण ते कमांड इन चीफ नव्हते. लक्षात असू द्या. संजय जसजीत सिंग 2024 मध्ये ते वेस्टर्न नॉर्थ कमांडचे कोण? तर कमांडिंग फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ राहिलेले आहे, परंतु आता हे नाही आहे. संजय वात्सल्य आहेत 2026 मध्ये, मे 2026 ला यांची नियुक्ती करण्यात आली. लक्षात असू द्या. बघा यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात. बघा भारतीय नौदलात नियुक्ती केव्हा केली यांनी? तर 1 जानेवारी 1988 पासून हे भारतीय नौदलामध्ये कार्यरत आहेत. विशेष काय? तर माझी पदे त्यांनी काय आतापर्यंत मिळालेत. वाईज चीफ ऑफ नेव्हल स्टाफ होते, नेव्हल स्टाफ, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग ईस्टर्न फ्लीट, त्यानंतर चीफ ऑफ स्टाफ ईस्टर्न नॅव्हल कमांड. त्यांना सन्मान काय देण्यात आले? तर परम विशिष्ट सेवा मेडल, त्याचबरोबर अतिविशिष्ट सेवा मेडल आणि नौसेना मेडल असे 3 मेडलने यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. थोडक्यात बघूया फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणजे काय? तर फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणजे काय? तर नौदलाच्या एका प्रमुख कमांडरचा सर्वोच्च अधिकारी म्हणजे नौदलाचा सर्वोच्च अधिकारी. वेस्टर्न नॅव्हल कमांडचं मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई. माहिती आहे आपल्याला भारतचं इथं मुंबई. ईस्ट कुठं आहे? विशाखापट्टणमला कमांड आहे. साऊथ नेव्हल इथं कोणाचा आहे? तर कोच्चीचा आहे कमांड. माहिती पाहिजे आपल्याला. वेस्टर्न नॅव्हल कमांड कुठे आहे? तर मुंबई आहे. ईस्टर्न कुठे आहे? विशाखापट्टणम. आणि साऊथर्न म्हणजे उत्तरेला काय? तर कोच्ची. लक्षात असू द्या. चला पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न आहे सुमन कल्याणपूर कोणत्या प्रदेशाशी संबंधित आहे? सुमन कल्याणपूर कोणत्या प्रदेशाशी संबंधित आहे? आता ही सुमन कल्याणपूर कोण आहे? गायिका आहे जिचे खूप गाणे काय प्रसिद्ध आहेत. बघा सुमन कल्याणकर कोणत्या प्रदेशाची किंवा कोणत्या क्षेत्राशी इथं थोडं मिस्टेक आहे, कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर लक्षात असू द्या या कोण आहे? तर पार्श्वगायक आहेत. हे गायक आहेत बघा. यांचे गाणे तुम्हाला माहिती असेल. ना करते प्यार है मैं तो कर गई ते गाणं. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हा पण गाणं आहे. दिल एक मंदिर, प्यार एक पूजा गाणं आहे ना. ओ मेरे दिल के चैन हा पण गाणं यांचंच आहे. बघा आता सुमन कल्याणपुरी यांचं नुकतेच निधन झालेलं आहे. बघा निधन वार्तामध्ये हे महत्वाचा प्रश्न आहे. आपल्याला निधन वार्तावर प्रश्न विचारतात, त्यामुळे हे सुमन कल्याणपूर महत्वाचं व्यक्तिमत्व आहे. बघा इथं आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने. आता सुमन कल्याणपूर बद्दल थोडक्यात बघा. आता बघा सुमन कल्याणपूर या भारतीय प्रसिद्ध पार्श्वगायिका म्हणजे बॅकग्राऊंड सिंगर होत्या. त्यांनी हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, भोजपुरी यासह अनेक हजारो गाणे गायलेली आहेत. त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती. त्यांचा जन्म 28 जानेवारी 1937 ला. जन्मस्थळ कुठे? तर ढाका. लक्षात असू द्या. पार्श्वगायक आहेत. विशेष ओळख 1950 ते 1980 दशकामध्ये हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीत लोकप्रिय त्यांचे गाणे आहेत. गाणे कोणते? तर आताच सांगितले. नाना करते प्यार, आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे, दिल एक मंदिर, ओ मेरे दिल के चैन, अभी ना जाओ छोड़कर,
असे यांचे महत्वाचे गाणे आहेत. बघा चालू आहे पुढचा प्रश्न आहे बघा. पुढचा प्रश्न कापूस क्रांती योजना. बघा नुकतेच कापूस क्रांती योजना खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आली, तर कोणाद्वारे, तर केंद्र सरकारद्वारे ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर बघा थोडक्यात आता कापूस क्रांती मिशन बघूयात. बघा कापूस क्रांती योजना ही केंद्र सरकारने केव्हा सुरू केले, तर 2025 मध्ये जारी केली असून ही योजना 26-27 ते 30-31 या 5 वर्षाच्या कालावधीसाठी राबवण्यात येणार आहे. किती? 600 कोटीची तरतूद आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. योजनेचे प्रमुख उद्देश काय, तर कापूस उत्पादन वाढवणे, लांब धाग्याच्या कापसाला प्रोत्साहन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्याचा उत्पन्न वाढविणे हे 4 महत्वाचे उद्दिष्ट आहेत. योजना कापूस क्रांती मिशन कालावधी माहिती पाहिजे. 5 वर्षासाठी अंमलबजावणी केंद्र सरकार. महाराष्ट्राशी काही संबंध आहेत का? बघा मग आता ही जे काही कापूस क्रांती मिशन आहे महाराष्ट्राशी संबंध आहे. महाराष्ट्रातील जो अकोला जिल्ह्यातील जी काही एचडीपी मॉडेलला देशभरात आदर्श मानले जात आहे. बरोबर, कशामुळे, तर कापूस क्रांती मिशन. त्याचबरोबर तेलंगणातील शेतकऱ्यांना अकोला येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे या मिशन अंतर्गत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील 19 प्रमुख कापूस उत्पादक जिल्ह्यामध्ये ही योजना या योजनेची काय तर अंमलबजावणी केली जाणार आहे. हे कापूस क्रांती मिशन द्वारा एक कपास किसान ॲप देखील लॉन्च करण्यात आलेलं आहे. बघा मित्रांनो इथपर्यंत आपल्याला माहिती पाहिजे. बघा कारण आज ज्या काही चालू घडामोडी होत्या त्या आपण सर्व बघितले. अशाच प्रकारचे तुम्हाला दररोजच्या दररोज चालू घडामोडीचे अपडेट पाहिजे असेल तर चॅनलला फॉलो करा. मित्रांनो जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर तुम्हाला चालू घडामोडी हा विषय दररोजच्या दररोज करावंच लागणार आहे. भेटूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. भेटूया पुन्हा. तोपर्यंत सर्वांना जय हिंद.